नमस्कार मंडळी, सततचा खोकला, कफ असेल, दमा असेल तर अडुळसा खरोखर उपयोगी ठरतो का? आपण लहान असताना आपल्याला आई अडुळसा द्यायची, हे तुम्हाला अडुळशाबद्दल तेवढी माहिती, पण आजही आपल्या मुलांना आपण अडुळसा देतोय. म्हणजे खरंच अडुळसा उपयोगी आहे का? कोणत्या प्रकारच्या खोकल्यावर उपयोगी आहे हे आपण आज जाणून घेऊयात. अडुळसा म्हणजे काय? अडुळशाचं लॅटिन नेम ॲडातोडा वासिका आणि त्यातलं जे क्रियाशील तत्व असतं त्याला म्हणतात वॅसिसिन. अडुळशाला पर्यायी नाव मलबार नट असंही आहे. अडुळशाच्या झाडांच्या पानांमध्ये वॅसिसिन नावाचं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल असतं की जे कफ पातळ करतं, श्वसन मार्ग मोकळा करतं आणि कफ आणि दम्यापासून आपली सुटका करतं. अडुळसा खोकल्यावर नेमकं कसं काम करतो? अडुळसा एक उत्तम म्युकोलायटिक आणि ब्रॉन्कोडायलेटर आहे की ज्याच्यामुळे कफ पातळ व्हायला मदत होते आणि कफ बाहेर पडायला मदत होते. त्यानंतर दम्याच्या पेशंटमध्ये घुसमट कमी होते, श्वास घ्यायला सुलभता निर्माण होते. अडुळसा हे वात कफशामक असल्यामुळे खोकल्यावर अत्यंत प्रभावी औषध आहे. कोणत्या प्रकारच्या खोकल्यावर अडुळसा उपयोगी ठरतो? ड्राय कफ म्हणजेच कोरडा खोकला. कोरडा खोकल्यामध्ये अडुळसा जर मधासोबत घेतला तर अत्यंत प्रभावी उपचार करतो. त्याचबरोबर ओला खोकला म्हणजे कफयुक्त खोकला म्हणजे वेट कफ. वेट कफमध्ये अडुळसा अत्यंत प्रभावी काम करताना आढळतो. दमा आणि अस्थम्याच्या पेशंटमध्ये अडुळसा श्वासनलिकांवर छान प्रकारे काम करून फायदेशीर ठरतो. ब्रॉन्कायटिस किंवा क्रोनिक ब्रॉन्कायटिस याच्यामध्ये सुद्धा अडुळसा अत्यंत प्रभावीपणे काम करतो. कफ सिरपमध्ये अडुळसा असतो का? होय, बहुतांशी आयुर्वेदिक कफ सिरपमध्ये अडुळसा असतो. त्याचं कारण असं की तो नैसर्गिक कफावर काम करतो. साईड इफेक्ट बऱ्यापैकी कमी असतात आणि इतर औषधं जसं की सुंठ असेल, मिरे असेल, पिंपळी असेल किंवा मध असेल याच्या सहकार्यानं तो खोकल्यावर उत्तम प्रकारे कार्य करू शकतो. म्हणून बहुतांशी कफ सिरपमध्ये अडुळसा असतो. अडुळशाचे घरगुती उपाय: अडुळशाची 5-6 पानं घ्या, ती पाण्यामध्ये उकळा आणि दिवसातून 2 वेळा तुम्ही ते सेवन करू शकता. त्याच्यानंतर अडुळशाचं चूर्ण मधासोबत घेतल्यास कोरड्या खोकल्यावर अत्यंत प्रभावीपणे काम करतं. सगळ्यात महत्त्वाचं, लहान मुलांच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं ठरवा आणि डोस ठरवा. अडुळसा कोणाला टाळावा लागेल? अडुळसा गर्भाशयावर कदाचित विपरीत परिणाम करू शकतं, म्हणून शक्यतो गरोदर महिलांनी अडुळसा टाळावा. त्यानंतर अडुळशाचा जर अतिरिक्त सेवन केलं गेलं तर पोटात दुखणं किंवा मळमळ यांसारखी लक्षणं निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानंच अडुळशाचं सेवन करावं. अडुळसा हे खरोखरच कफ, दमा आणि श्वसन विकाराच्या संदर्भात अत्यंत प्रभावी औषध आहे. हे नैसर्गिक जर योग्य मात्रेत घेतलं, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतलं तर साईड इफेक्ट न करता आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. अशा प्रकारच्या अनेक हेल्थ टिप्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि जर तुम्हाला ब्रॉन्कायटिस किंवा इतर काही आजार असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट बुक करू शकता.